आज आपण बघतोय इयत्ता 9वीचा भाग 1 गणित त्यातला दुसरा प्रश्न। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न बघितला, आता आपण बघत आहोत दुसरा प्रश्न। दुसरा प्रश्न काय आहे, एका वसाहतीगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारचे पेय घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे। आपण काय केली तर समजा चहा पिण्याची संख्या पिणारे विद्यार्थी किती आहे टी, मग टी बरोबर 80, मग कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच सी म्हणजे 60 म्हणजेच कॉफी। एकूण मुले किती आहेत म्हणजेच यू 125 आहे, किती आहे एकूण मुलं 125 आहेत। मग चहा व कॉफी दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी किती आहे टी छेद सी 20 आहे, किती आहे 20। मग आपण आधी पहिले ते सूत्र टाकून घेतलं, मग सूत्र टी संयोग सी बरोबर टी प्लस सी मायनस टी छेद सी। मग आता टी म्हणजे चहा, मग चहा पिणारी मुलं किती आहे 80 आहे, किती आहे 80 आहे आणि कॉफी पिणारी मुलं किती आहे 60 आहे। मग आणि एकूण मुलं किती आहे 20 आहे, तर आपण पहिले काय केली 80 अधिक 60 किती झाले 140, त्यातनं 20 वजा केले मग किती झाले 120 म्हणजेच 120 आले। मग इथे काय आलं आपलं टी बरोबर टी संयोग सी म्हणजे किती आलं आपलं 120 आलं। आता एकही पेय न घेणारे विद्यार्थी काढायचे आहे आपल्याला, एकही पेय न घेणारे विद्यार्थी आपण काढणार आहोत। एकही पेय न घेणारे विद्यार्थी, सूत्र टाकायचं एन यू मायनस एन टी संयोग सी। आता यू म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहे 125 आहे, वजा इथे किती आले 120, मग 125 मधनं काय काढायचं आहे 120 काढायचं आहे। 125 मधनं 120 काढलं किती उरले 5 उरले। मग आता आपण म्हणजे एकही पेय न घेणारे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 5 आहे, म्हणजे हे काय करता एकही पेय घेत नाही, एकही पेय घेत नाही। बघा किती सोपं आहे ना। पण आता आपण याला वेन आकृतीमध्ये काढणार आहोत, कशात काढणार आहोत वेन आकृतीमध्ये काढणार आहोत। ही झाली टी आणि हा झाला सी, आणि आता इथे छेदी हा काय आहे छेद आहे। मग बघा टोटल किती आहे 125, इथे लिहायचे 125, टी किती आहे 80, इथे लिहायचे 80, सी किती आहे 60, इथे लिहायचे 60 आणि छेद किती आहे 20, मग इथे लिहिले 20। मग 80 मधनं 20 मायनस करायचे, काय मायनस करायचे 80 मधनं किती मायनस करायचे 20 मायनस करायचे, 60 मधनं काय मायनस करायचे 20 मायनस करायचे। मग आता आपण जे उत्तर काढलेलं आहे इथे एकही पेय घेत नाही, मग आता आपल्याला ह्या वेन आकृतीनुसार परत आपल्या सूत्र टाकायचं आणि सूत्रानुसार आपण आता ते परत सोडवणार आहोत। जसं तिकडे सूत्र होतं ते सूत्र आपण इथं टाकलं, टी म्हणजे 80, सी म्हणजे कॉफी आणि 20, 80 मधनं 60 गेले 80 आणि 60 140 झाले, 140 मधनं 20 गेले 120 आले। मग याच्यात यू म्हणजे 125 आणि हे 120 किती उरले 5, म्हणजे एकही विद्यार्थी 125 आणि 120 म्हणजे बरोबर 5, एकही विद्यार्थी 5 विद्यार्थी एकही पेय घेत नाही। बघा आपल्या जर ही वेन आकृती आपल्याला सगळ्यात सोपी ही वेन आकृती काढायची, कारण ही खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनुसार पण आपण सॉल्व करायचं। पण पहिले आपण काय करायचं की काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये, विद्यार्थी किती विद्यार्थी चहा पितात, किती विद्यार्थी कॉफी घेतात, किती विद्यार्थी दोन्ही पण घेतात, मग त्यातून किती विद्यार्थी काहीच घेत नाही, अशा प्रकारे आपण ते काढतो। मग महिलांनी त्यांची माहिती लिहायची, चहा किती विद्यार्थी घेतात, जसं काही 80 घेतात, कॉफी किती घेतात 60 घेतात आणि एकूण विद्यार्थी किती 125 आहे, पण दोन्ही पण पेय घेता म्हणजे चहा पण घेता आणि कॉफी पण घेता, असे किती विद्यार्थी आहे 20 विद्यार्थी आहे, असे किती विद्यार्थी आहे 20 विद्यार्थी आहे। मग अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सॉल्व केलेला आहे। आता आपण बघत आहोत तिसरा प्रश्न।
आपण बघत आहोत आता तिसरा प्रश्न काय आहे? एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, तर एकूण विद्यार्थी किती होते? बघा, त्यांनी प्रश्नच काय दिलेला आहे की गणितात किती विद्यार्थी पास झाले, इंग्लिशमध्ये किती पास झाले आणि दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले नाही, असे किती विद्यार्थी, म्हणजे असे एकूण किती विद्यार्थी. मग आपल्याला काय काढायचं तिथं, नेमकी किती होते ही संख्या आपल्याला काढायची आहे. काय काढायचं आहे? किती होते ही संख्या आपण आता काढणार आहोत. समजा इंग्लिश आणि गणितामध्ये उत्तीर्ण झालेले मुलं, मग आता इंग्लिशमध्ये किती झाले? 50. गणितात किती झाले? 60. मग दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 40. दोन्ही उत्तीर्ण म्हणजे गणित विषयात आणि इंग्लिश विषयात उत्तीर्ण झालेले किती विद्यार्थी? 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहे. मग आता त्या आहे किती असं काढायचं आहे आपल्याला. किती स्टुडंट आहे ते आता आपण काढणार आहोत. पहिला आता आपण काय टाकतो? सूत्र ई संयोग यम. आपण बघत आहोत मुलांना आता तिसरा प्रश्न. अतिशय सोप्या पद्धतीने आता आपण तो सॉल्व करत आहोत. आता त्यांनी आपल्याला प्रश्नच काय लिहिलेले, एक स्पर्धा परीक्षा होती, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी होते. 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, म्हणजे इंग्रजीमध्ये पास झाले, आणि 60 विद्यार्थी गणितामध्ये पास झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास झाले, म्हणजे गणितात पण पास झाले आणि इंग्लिशमध्ये पण पास झाले. किती विद्यार्थी? 40 विद्यार्थी. मग एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, तर एकूण विद्यार्थी किती होते? म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही असे एकूण किती विद्यार्थी होते? मग तर एकूण किती विद्यार्थी होते ते काढायचं आहे. मग आता समजा इंग्लिश आणि गणितात किती विद्यार्थी? इंग्लिश आणि गणितांचा संच ई आणि यम आहे. ईमध्ये इंग्लिशला 50, यम म्हणजे 60 गणिताला. मग दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 40 आहे. मग ई संयोग यम बरोबर यम इंग्लिश अधिक यन यम वजा यन छेद यम कंस पूर्ण. इंग्लिश ई म्हणजे इंग्लिशला किती होते? 50. आणि यम म्हणजे मॅथ म्हणजे गणिताला किती होते? 60. मग 60 आणि ई छेद यम म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 40 आहे. मग 50 आणि 60 किती झाले? मग आता हे दोघांची काय करायची? पहिली बेरीज करायची. मग 110 झाली. मग 110 मधून 40 काढायचे, काय करायचे? वजा करायचे. मग किती उरले? 70 उरले. किती उरले? 70. म्हणजे 70 मुलं काय झाले होते? एकूण किती स्टुडंट होते? 70. इंग्लिश आणि गणिताला किती स्टुडंट होते? एकूण 70 विद्यार्थी होते. मग आता आपण ते वेन डायग्रॅममध्ये करणार आहोत. आपण इकडे पण वेन डायग्रॅम इकडे केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघा, इथे लिहायचा ई, इथे लिहायचा यम. ई म्हणजे किती? इंग्लिशला किती होते? 50. छेद काय दिलेले आहे? 40. म्हणजे मॅथला किती होते? 60. मग 50 वजा 40, 60 वजा 40 हा छेद आहे. मग ही संख्या आपण दोघांमधून काय करायची? वजा करायची असते वेणाकृतीमध्ये. मग 50 मधनं 40 गेले किती उरले? 10. 60 मधनं 40 गेले किती उरले? 20. बघा, मग आता त्यांचं काय करायचं? एकूण नंबर काढायचे. मग आता आपण काय काढणार? त्याचे एकूण नंबर काढणार आहोत. मग सूत्र टाकायचं इथे ई संयोग यम, मग 10 अधिक 40 अधिक 20. 10 40 50 60 70. किती विद्यार्थी होते? एकूण किती विद्यार्थी होते? 70 विद्यार्थी होते. एकूण किती विद्यार्थी होते? 70.
अशा प्रकारे आपण तिसरंही उदाहरण एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेलं आहे. पण वेन आकृती काढायला विसरायचं नाही. वेन आकृती ही खूप सोपी आहे, सोपी पद्धत आहे. अशाच प्रकारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मग चॅनल सबस्क्राईब केलं तर बघायला मिळेल. आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबायला विसरू नका.